ओम श्री परमात्मने नमः। अध्याय 12 श्लोक 6 भावार्थ। एतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते। जो कर्माला मला अर्पण करून आणि मतपरायण होऊन अनन्य योगाने माझेच ध्यान करत माझी उपासना करतो। 11व्या अध्यायाच्या 55व्या श्लोकात भगवंतांनी अनन्य भक्ताच्या लक्षणात 3 विधेयात्मक आणि 2 निषेधात्मक पद दिले होते। त्याच पदांचा संकेत या श्लोकात अशा प्रकाराने केला गेला आहे। मयि सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य या पदांनी मत्कर्म कृत या पदाकडे लक्ष वेधले जाते। मत्परा हा पदाने मत्परमः या पदाचा संकेत आहे। अनन्येनैव योगेन या पदात मद्भक्त पदाचा संकेत आहे। भगवंतातच अनन्यतेने लागून राहिल्याने त्यांच्या कुठे आसक्ती नसते, म्हणून ते संगवर्जित आहेत। कुठेही आसक्ती नसल्या कारणाने त्यांच्या मनात कोणाविषयी वैर, द्वेष, क्रोध इत्यादीचा भाव राहत नसतो। म्हणून निर्वैरः पदाचा भावही याच्या अंतर्गत येतो। परंतु भगवंतांनी याला महत्त्व देण्यासाठी पुढे 13व्या श्लोकात सिद्ध भक्तांच्या लक्षणात सर्वात प्रथम अद्वेष्टा पदाचा प्रयोग केला आहे। म्हणून साधकाने कोणाविषयी किंचिन्मात्रही द्वेष ठेवू नये। एतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य। आता येथून निर्गुणोपासनेपेक्षा सगुणोपासनेची सुगमता दाखविण्यासाठी तू पदाने प्रकरण भेद करत आहेत। जरी कर्मानी पद स्वतःच बहुवचनात असल्याने संपूर्ण कर्माचा बोध करविते, तरी पण याबरोबर सर्वांनी विशेषण देऊन मन, वाणी, शरीराने होणाऱ्या सर्व लौकिक शरीर निर्वाह आणि आजीविका संबंधी तसेच पारमार्थिक जप ध्यान संबंधी शास्त्रविहित कर्मांचा समावेश केला गेला आहे। या ठिकाणी मयि सन्न्यस्य पदांनी भगवंताचा आशय क्रियांच्या स्वरूपाने त्याग करण्याचा नाही, कारण एका दृष्टीने तर स्वरूपाने कर्माचा त्याग संभवत नाही। दुसरी गोष्ट, जर सगुणोपासक मोहाने शास्त्रविहित क्रियांचा स्वरूपाने त्याग करीत असेल तर त्याचा तो त्याग तामस त्याग होईल, आणि जर दुःखरूप समजून शारीरिक क्लेशाच्या भयाने तो त्याचा त्याग करत असेल तर तो त्याग राजस होईल। म्हणून या रीतीने त्याग झाल्यावर कर्माशी संबंध सुटणार नाही। कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी हे आवश्यक आहे की साधकाने कर्माविषयी असलेली ममता, आसक्ती आणि फलेच्छेचा त्याग करावा, कारण ममता, आसक्ती आणि फलेच्छेने केली गेलेली कर्मे बांधणारी असतात। जर साधकाचा उद्देश भगवत प्राप्ती असेल तर तो पदार्थांची इच्छा करत नाही आणि स्वतः आपल्याला भगवंताचा समजत असल्यामुळे त्याची शरीरावरील ममता कमी होऊन एका भगवंताच्या ठिकाणी त्याची भक्ती दृढ होते। स्वतः भगवंतांना अर्पण झाल्यामुळे त्याची संपूर्ण कर्म ही भगवदर्पित होत असतात। भगवंतासाठी कर्म करण्याविषयीचे अनेक प्रकार आहेत, ज्यांना गीतेमध्ये मदर्पण कर्म, मदर्थ कर्म आणि मतकर्म नावाने म्हटले गेले आहे। मदर्पण कर्म, त्या कर्मांना मदर्पण कर्म म्हटले जाते ज्यांचा उद्देश पूर्वी कोणताही का असेना, परंतु कर्म करतेवेळी अथवा कर्म केल्यानंतर ती भगवंताला अर्पण केली जातात। मदर्थ कर्म ती कर्मे आहेत जी आरंभापासूनच भगवंतासाठी केली जातात अथवा जी भगवत सेवारूपी असतात। भगवत प्राप्तीसाठी कर्म करणे, भगवंताची आज्ञा समजून कर्म करणे
आणि भगवंताच्या प्रसन्नतेसाठी कर्म करणे ही सर्व कर्म भगवदर्थ कर्म आहेत. भगवंताचेच काम समजून संपूर्ण लौकिक व्यापार, नोकरी इत्यादी आणि भगवत संबंधी जप, ध्यान इत्यादी कर्म करणे मतकर्म आहे. वास्तविक कर्म कशीही केली जावत, त्यांचा एकमात्र उद्देश भगवत प्राप्तीच असला पाहिजे. उपर्युक्त तिन्ही प्रकारांनी मदर्पण कर्म, मदर्थ कर्म, मतकर्म सिद्धी प्राप्त करणाऱ्या साधकांच्या कर्माशी किंचित मात्रही संबंध राहत नाही. कारण त्याचे ठिकाणी फलेच्छा, कर्तृत्वाभिमान नसतो आणि पदार्थाविषयी आणि शरीर, मन, बुद्धी तसेच इंद्रियाविषयीही ममता राहत नसते. जर कर्म करण्याचे साधन शरीर, मन, बुद्धी इत्यादीही आपली नाहीत तर मग कर्माविषयी ममता होऊ कशी शकते? अशा प्रकारे कर्मापासून संपूर्णपणे मुक्त होणेच वास्तविक समर्पण आहे. सिद्ध पुरुषांच्या क्रिया आपोआपच समर्पण होत असतात आणि साधक पूर्ण समर्पणाचा उद्देश ठेवून तसेच कर्म करण्याचा प्रयत्न करत असतो. जसे भक्तियोगी आपल्या क्रियांना भगवंताला अर्पण करून कर्मबंधनापासून मुक्त होतो, तसेच ज्ञानयोगी क्रियांना प्रकृतीकडून होत असलेल्या समजून आपल्याला त्यांच्याशी संपूर्णपणे असंग आणि निर्लिप्त अनुभव करून कर्मबंधनापासून मुक्त होतो. मतपराहा, परायण होणे म्हणजे भगवंताला परमपूज्य आणि सर्वश्रेष्ठ समजून त्यांच्याशी समर्पण भावाने राहणे. संपूर्णपणे भगवत परायण झाल्याने सगुण उपासक स्वतः आपल्याला भगवंताचे यंत्र समजत असतो. म्हणून शुभ क्रियांना तो भगवंताकडून करविली गेलेली समजत असतो. तसेच संसाराचा उद्देश नसल्यामुळे त्याचे ठिकाणी भोगाविषयी कामना राहत नसते आणि कामना नसल्यामुळे त्याच्याकडून अशुभ क्रिया घडतच नाहीत. अनन्येनैव योगेन माम ध्यायंत उपासते या पदात इष्ट संबंधी व उपाय संबंधी दोन्ही प्रकारच्या अनन्यतेचा संकेत आहे. अर्थात त्या भक्तांचे इष्ट भगवानच आहेत, त्यांच्याशिवाय इतर कोणते साध्य त्यांच्या दृष्टीत नसतेच आणि त्यांच्या प्राप्तीसाठी आश्रय देखील त्यांचाच असतो. ते भगवत कृपेने साधनाची सिद्धी मानतात. आपल्या पुरुषार्थाच्या अथवा साधनाच्या बळावर नव्हे, ते उपाय देखील भगवंताला समजतात आणि उपेय सुद्धा त्यांना समजतात. ते ऐका, भगवंताचाच उद्देश ध्येय ठेवून उपासना अर्थात जप, ध्यान, कीर्तन इत्यादी करत असतात.